सगळ्यांना नमस्कार. मी आता ॲक्च्युली तुम्हाला हृदयरोग टाळण्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे. तत्पूर्वी मी इथे मुखेडमधील सर्वच जमा झालेल्या बंधू भगिनींना धन्यवाद म्हणू इच्छितो की इतका चांगला सत्कार आमचा केला आणि असा हृदयरोगाचा जनजागरणाचा कार्यक्रम आयोजित केला. ठीक आहे. आता शिरडकर सरांनी सांगितलं की त्याप्रमाणे तुम्ही समजून घेतलं की हृदयरोगा कशामुळे होतो, लक्षणं काय असतात आणि त्याची ट्रीटमेंट काय असते. आता हे सगळं आहे, मात्र आपण हा आजार टाळू शकतो का ह्याबद्दल चर्चा करू. आता आपण असं बघू शकतो की इथं जे जमा झालेले, समजा इथे 100-200 लोक जमा आहेत, त्यातलं तर मी म्हणेल की बाबा 50% लोकांना तर काही प्रकारचा तर हृदयरोग आहे. म्हणजे ब्लड प्रेशर पण हा पण हृदयरोगच मानला जातो. त्यातल्या 50% लोकांना हा आजार आहे. म्हणजे किती गंभीर बाब आहे हे समजायला पाहिजे आणि ही कशी टाळता येईल ह्याची आपण विचार करायला पाहिजे. तर आपण थोडक्यात 1-2 स्लाइड्समध्ये बघू की ह्याची तीव्रता किती आहे. हृदयरोग, डायबिटीज, ब्लड प्रेशर हा ह्याची काय म्हणतात जगातली कॅपिटल भारत देश म्हणलं जातं. जवळपास मागच्या वर्षी 1.2 कोटी लोक हृदयरोगाने गेले भारत देशात. ठीक आहे. जवळपास 6 ते 7 कोटी हृदयरोग पेशंट ऑलरेडी आहेत. जर आपण 30 वर्षाच्या वरच्या लोकांना जर बघितलं तर जवळपास उच्च रक्तदाब 30 ते 40% लोकांना आहे. शुगर म्हणजे ब्लड प्रेशर, शुगर, हृदयरोग हे सगळे भाऊ बहीण आहेत. आज एक आला तर दुसरा येणारच. शुगर ही 10% लोकांना आहे आणि हृदयरोग 5 ते 6% लोकांना आहे. तर हे सगळे जे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो आपण की बाबा हे म्हणजे आजार, आधीच्या काळात आजार कसे होते, मलेरिया, निमोनिया, हे जे कम्युनिकेबल आजार होते. म्हणजे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाऊ शकायचे, एखाद्या जंतूनी व्हायचे. पण ह्याला आपण नॉन कम्युनिकेबल आजार म्हणतो. म्हणजे ह्याला काही असं काही एखादा व्हायरस, बॅक्टेरिया नसतो. हे शरीरात होणाऱ्या बदलांमुळे होतं. आता हे बदल का होतात आणि आपण कसे ते कमी करू शकतो हे आपण बघूयात. तर याची कारणे काय हे आपण शिरडकर सरांकडून ऐकूनच घेतलं तुम्ही. तरी थोडक्यात मला एक सांगायचंय की पुरुष वय 45च्या वर असेल तर त्यांना हृदयरोग होऊ शकतो आणि स्त्री वय 55 वर्षाच्या वर वय असेल तर हृदयरोग होऊ शकतो. आता हा जो आहे काय म्हणतात आकडा 45 आणि 55, हा खरं बघायला गेलं तर वेस्टर्न लिटरेचर आहे. भारतीयांसाठी हे 10 वर्ष आधी होतं. म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी जेव्हा काय म्हणतात वय जातं भारतीय माणसाचं, त्याला हृदयरोग होऊ शकतो. आता आपण बघितलं असेल की ह्या आजाराला वय नाव नाही. आत्ताच कौरवार सर सांगत होते की मी परवाच 23 वर्षाचा माणूस त्याला थ्रॉम्बलाइज केलं. 23 वर्ष वय का? 23 वर्षाचा माणूस खरं बघायला गेलं तर सुदृढ असं म्हणला जातो. परंतु असं कोणतंही वय नाही ज्याच्यात हृदयरोग होऊ शकत नाही असं. नंतर पुरुषांना जास्त होतो स्त्रियांपेक्षा. परंतु एकदा का रजोनिवृत्ती झाली तर स्त्रियां आणि पुरुषांमध्ये काही वेगळा फरक नाही. नंतर रेस म्हणजे काय की पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त रिस्क कोणाला आहे तर दक्षिण भारतीयांना. दक्षिण भारतीय म्हणजे कोण? दक्षिण भारतीय नाही, दक्षिण एशियाई म्हणायला पाहिजे होतं मला. म्हणजे अमेरिकेत राहिलेल्या वेगवेगळ्या जे हे लोक आहेत, म्हणजे चायनीज लोक आहेत, भारतीय लोक आहेत, हिस्पनिक आहेत. हिस्पनिक म्हणजे तिथले जे गोरे लोक आहेत, परत मेक्सिकन लोक बरेच राहतात. ह्या सगळ्यांची स्टडी झाली आणि बघितलं गेलं की ह्या सगळ्या पॉप्युलेशनमध्ये सर्वात जास्त जो प्रादुर्भाव आहे, समान कोलेस्ट्रॉल, समान ब्लड प्रेशर, समान शुगर असताना कोणाला होतो तर दक्षिण एशियाई लोकांना होतो. दक्षिण एशियाई लोकांना बाकी लोकांपेक्षा 10 वर्ष आधी आजार होतो आणि रिस्क 4 पट जास्त असते. नंतर जसं शिरडकर सर म्हणाले की बाबा घराण्यात जर हृदयरोग असेल तर लवकर हृदयरोग होऊ शकतो. आपण बऱ्याच जणांना गरज असतो, वडिलांना आजार आहे म्हणून मुलालाही आजार झाला. मी असं म्हणाल हे तर झालं सायन्स म्हणणं. पण माझा जे काही 7-8 वर्षाचा 10 वर्षाचा अनुभव आहे त्यात मी सांगेल बाबा की बाबा एखादे माझ्याकडे आता समजा समोर नवरा बायको दोघेही आले आणि नवऱ्यासाठी दाखवत आहेत ते की बाबा ह्यांना ब्लड प्रेशर, ह्यांच्या ट्रीटमेंट चालू आहे, ते सगळे जे काही उपचार चालू आहेत, तर मी त्यांना नेहमी म्हणतो की तुमच्या पत्नीचंही तपासून बघा. का तर खाणं दोघांचंही सारखंच आहे, दोघांची वरण भात भाजी पोळी सारखीच होते आणि ह्या माणसाला जर उच्च रक्तदाब होत असेल तर त्याच्या बायकोला नक्कीच होईल. किंवा उलट पण जेव्हा जर बायकोला होत असेल तर स्त्रिया म्हणजे त्यांच्या नवऱ्याने होण्याची शक्यता खूपच जास्त असते. नंतर हे जे 4 गोष्टी आहेत त्यात की आपण काही करू शकत नाही किंवा अशा गोष्टी ज्या ज्या आहेत परंतु
ह्याच्यासाठी आपण काही विशेष काही करू शकत नाही, परंतु बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यात आपण प्रयत्न केले, ते आटोक्यात ठेवलं तर आपण ते आजार कमी करू शकतो. त्यात कोणते कोणते आहेत? कोलेस्ट्रॉल आहे, व्यसनं आहेत, उच्च रक्तदाब, नंतर मधुमेह, नंतर जाडेपणा, हे सगळं. आता आपण हे थोडक्यात समजून घेऊ, जेणेकरून आपल्याला समजेल काय करायला पाहिजे आपण. हे डॉक्टर आहेत इनास इनास. ॲक्च्युली केरळीत डॉक्टर आहेत आणि 1981ला जेव्हा मी जन्मलोही नव्हतो तेव्हा ते अमेरिकेत गेले MBBS करून, आणि शिकागोमध्ये जाऊन ते कार्डिओलॉजिस्ट बनले, तिथे ते प्रॅक्टिस करतात. त्यांचं विशेष काय आहे, काय फोटो ठेवलाय, तर त्यांनी 1990मध्ये सांगितलं की दक्षिण एशिय लोकांमध्ये हृदयरोग हा बाकी लोकांपेक्षा जास्त असतो. तर त्यांना लोकांनी हशात काढलं. काय म्हणतात बाबा, भारतातल्या लोकांना खायला नाही, प्यायला नाही, कशाचा हृदयरोग होईल? हा तर सुबत्तेचा आजार आहे. ज्यांना खायला प्यायला मिळतं, ज्यांना काय म्हणतात तेल तूप मिळतं, खायला चांगलं काजू मनुके बदाम मिळतं, त्यांनाच हा आजार होतो. तर त्यांचं ऑब्झर्वेशन काय होतं, सुरुवातीला त्याचे केरळाचे आहेत ते, तर त्यांचे 4-5 सहकारी होते, त्यांना वयाच्या 30-40शीत हार्ट अटॅक आले, आणि त्यांनी बघितलं आणि ह्यांना तर काही रिस्क फॅक्टर नाहीत, तसे जाडेजुडे नाहीत, काय असताना म्हणजे त्यांना काही शुगर बीपी नाही, तंबाखू खात नाही, तरी हार्ट अटॅक आला, आणि 50शी तर ते गेले सुद्धा देवाघरी. तर काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे दक्षिण भारतीयात. ते तेव्हापासून त्यांच्या मागे लागले, मागच्या 30 वर्षापासून ह्याच विषयावर ते रिसर्च करतात. तर तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर बरेच सारे आर्टिकल्स मिळतील, त्यांना बरेच अवॉर्ड पण मिळाले. तर त्यांनीच हे सगळं सांगितलं की बाबा दक्षिण भारतीय असणे हा पण एक रिस्क फॅक्टर आहे. कळलं की नाही? म्हणजे भारतात तुम्ही जन्मलात, म्हणजे भारतीय आहात तुम्ही, हाच एक आपला समजा तोटाच म्हणायला पाहिजे ह्या बाबतीत तरी ऍटलिस्ट. नंतर आता आपण हे जे प्रतिबंध बोलतोय, म्हणजे आजाराचं काय असतं कंट्रोल करणं, प्रतिबंध, तर ह्यात वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. ह्यात मी थोडक्यात तुम्हाला आमचे जे प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन ह्याचे कन्सेप्ट सांगतो. त्यात प्रिमॉर्डियल प्रिव्हेन्शन असतं, एक प्रायमरी प्रिव्हेन्शन असतं, सेकंडरी प्रिव्हेन्शन असतं, आणि टर्शियरी प्रिव्हेन्शन असतं. आता हे सगळं थोडंसं गुंतागुंतीचं आहे, मात्र हे समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला समजेल काय आपल्याला नक्की करायला पाहिजे. आता अजून एक ऍक्च्युली नवीन कन्सेप्ट निघाली, क्वार्टरनरी प्रिव्हेन्शन. तर त्याबद्दल मी थोडक्यात बोलेल. पहिल्यांदा बोलू आपण प्रिमॉर्डियल प्रिव्हेन्शन बद्दल. हां, मागची स्लाईड. हां, आपण थोड्या वेळापूर्वी ह्यांच्याकडून ऐकलं की बाबा हृदयरोग होतो कसा. हृदयरोग म्हणजे काय होतं, ऍक्च्युली हृदयाच्या बाहेर रक्तपुरवठा करणाऱ्या नसा असतात, त्यात चरबीची गाठ तयार होते, हळूहळू हळूहळू का होते. आता हळूहळू म्हणजे केव्हा चालू होते, तर आता ह्यात काय झालं की बऱ्याच ज्या पेशंट ऍक्सिडेंटनी मरतात त्यांच्या ऑटोप्सी स्टडी झाल्या. वयाच्या 17व्या वर्षी झालेला ऍक्सिडेंट झाला पेशंट आहे, त्याची ऑटोप्सी स्टडी झाली. वयाच्या 10व्या वर्षी त्याची ऑटोप्सी स्टडी, आणि त्यांनी सगळ्यांनी काय बघितलं की त्यांच्या हृदयाचं पण काय तर हे झालं, काय त्याला विश्लेषण झालं, आणि त्यांनी बघितलं की वयाच्या 2ऱ्या वर्षापासून, ऐकून घ्या, वयाच्या 2ऱ्या वर्षापासून रक्ताच्या ज्या वाहिन्या त्यात कोलेस्ट्रॉलचे थर जमा होतात. ठीक आहे. त्यामुळे फ्रॉम फर्स्ट डिकेड ऑनवर्ड्स, म्हणजे पहिल्या दशकापासूनच हे कोलेस्ट्रॉलचे थर जमा होतात, हळूहळू हळूहळू हळूहळू. आणि जेव्हा आपल्याला पेशंट म्हणून जेव्हा येतो तेव्हा ऑलरेडी खूप दिवसापासून ते रामायण झालेलं असतं. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला करायचं केव्हापासून, तर अगदी जन्मल्यापासून प्रयत्न करायला पाहिजेत. आता कसे प्रयत्न करायला पाहिजेत, आता मी हे माझं स्वतःचं काही सांगणार नाही, मी ज्यांचं नाव सांगितलं डॉक्टर इनास इनास, त्यांचेच रिकमेंडेशन, त्यांचाच अभ्यास मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिली गोष्ट आहे प्रिमॉर्डियल प्रिव्हेन्शन. प्रिमॉर्डियल प्रिव्हेन्शन म्हणजे काय की हा आजार होण्याच्या आधीपासूनच करणं, म्हणजे कोणतेच रिस्क फॅक्टर. आता ह्या हृदयरोगाला रिस्क फॅक्टर्स आहेत काय, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल. आता हे रिस्क बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉलही होऊ देऊ नये, ह्याला म्हणतात प्रिमॉर्डियल प्रिव्हेन्शन. म्हणजे रिस्क फॅक्टर्स येण्याच्या आधीच आपण प्रयत्न करायचे. आता ते कसे केले जातात, तर अशा कार्यक्रमातून जेव्हा जनजागरण होतं, चळवळी होत्यात, लोकांचे काय त्याला एज्युकेशन होतं, गव्हर्नमेंटचंही बऱ्याचदा काय त्याला त्यात हे पाहिजे, काय त्याला इनिशिएटिव्ह पाहिजेत. गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह कसं की बाबा खाण्यापिण्याच्या सवयी बदलायला पाहिजेत, काही गोष्टी विकायला नाही पाहिजेत. आता मला सांगा की तंबाखू आणि दारू हे काय खरं गोष्टी केलं तर विषापेक्षा वाईट आहेत, पण तरी पण विकल्या जातात ना. तर त्या न विकणं, परत फास्ट फूडवर बंदी करणं, किंवा फास्ट फूड दिल्यानंतर जसं आपण काय त्याला US मध्ये आता नवीन काय झालं की जसं आपल्याकडे बघतो की 18 वर्षाच्या खालच्या लोकांना तंबाखू दिला जात नाही, तसं US मध्ये आता काय झालं की 18 वर्षाच्या खालच्यांना तुम्हाला फास्ट फूड दिलंच जात नाही. का तर लोक जाडे होत आहेत, मोठे होत आहेत, ते सगळं. ठीक आहे. त्यामुळं हे जे आहे की बिहेवियर चेंज करायचं, म्हणजे कसं की वागायची, खायची, राहायची पद्धतच बदलावं लागते, तरच हे जे काही
कांद्याला अजगराचं स्वरूप घेऊन आलेला आजार आहे, आजाराचं जे काही पॅन्डेमिक आहे खऱ्या अर्थाने. आता आपली इथं चर्चा कशाची व्हायला लागली पेपरमध्ये, कोरोना व्हायरसची. आता खरं बघायला गेलं तर कोरोना व्हायरसने किती लोक मेलेत, त्याच्यापेक्षा जास्त लोक, म्हणजे आता समजा 20,000 लोक मेले असते समजा, आता मी जास्तच आकडा सांगितलं, एक सांगितलं 20,000 आकडा, तेवढे लोक तर एका तासात मरतात हो, एका तासात. कळलं की नाही, जेवढे जे कोरोना व्हायरसने आत्ता पण मारले ते. पण चर्चा कशाची होती, ज्या फॅन्सी गोष्टी मिथ म्हणजे ह्या त्याची होती. जे खरंच गोष्टींनी परेशान आहे लोक, अर्धे लोक जाणार आहेत आज न उद्या, त्याच्याबद्दल चर्चा होतच नाही. ठीक आहे, पुढची स्लाईड. तर प्रिमॉडियल प्रिव्हेन्शन मध्ये काय करायला पाहिजे, नेक्स्ट स्लाईड. चालू आहे ना. तर प्रिमॉडियल प्रिव्हेन्शन म्हणजे काय, मला एक सांगायचं काय की बाबा, हे मी आता ह्याच्या पुढच्या स्लाइड्स येते तिथलं माहिती, की म्हणजे बाळ जेव्हा अगदी लहान असतं, लहान म्हणजे किती, वर्ष 2 वर्षाचं असतं, तेव्हा प्रथम दशकात काय खरं. आता तुम्ही हे बघा, हे फोटो काढलेले माझ्या उपडीतलेत. वरचा तर ठीक इंटरनेटवरून घेतला, खालचा एका माझ्या पेशंट आला होता कालच, त्याचा मुलगा, त्याचं बाळ, त्याला आता काय खायला काही नाही म्हणून एक कुरकुरेचं पाकिट दिलं, पॅकेज फूड. लहानपणी, लहानाच्या वर्षाचे 1-2 वर्षापासून आपण अशा सवयी देतो की बाबा पॅकेज फूड खा. त्यात भयानक म्हणजे काय म्हणतात, ट्रान्स फॅट्स असतात, म्हणजे काय असेल, कोलेस्ट्रॉल जास्त असलेलं फूड असतं, कधी बनवलेलं असतं काय माहिती नाही. आणि ठीक आहे, त्यांनी पोट भरतं तेव्हा पुरतो. मात्र कसं, आता पोट भरणं हा कसा कन्सेप्ट आहे बघा. आता म्हणजे आपल्या ह्याच्यात स्टमक असतं, स्टमक म्हणजे काय की जठर असतं, जठरामध्ये तुम्ही काही टाकलात तर पोट भरल्याचं फिलिंग येतं माणसाला. ठीक आहे, तर तुम्ही काय टाकता ते फार महत्वाचं आहे. म्हणजे समजा एक 50 ग्राम वस्तू कोणती टाकली तर पोट भरणार असतं, त्या 50 ग्रामची कॅलरी किती आहेत ते फार महत्वाचं असतं. समजा आता जाडे लोकांचं नेहमी म्हणणं असतं की आम्ही काही खात नाही तरी पण जाड होतो. मग आता त्या जाडे लोकांचे जर तुम्ही हे पाहिलं, काय असतं त्यांचं खाण्याची पद्धत बघितली, तर ते 50 ग्राम जे पोटात टाकतात ते खूप हेवी टाकतात. हेवी म्हणजे काय की ज्याच्यात खूप कॅलरीज असतात, स्निग्ध पदार्थ असतात, त्यातलाच हा एक प्रकार फॅट म्हणजे पॅक्ड फूड आहेत. आता हे पॅक्ड फूड चांगले राहावे म्हणून त्यात मिठाचा मारा खूप जास्त असतो, तेलात तळलेलं असतं. त्यामुळे समजा जरी त्यांनी 25 ग्राम जरी खाल्लं, कॅलरी असतात 250, आणि त्याच्याऐवजी समजा फ्रेश काहीतरी खाऊन फळ जरी खाल्लं 25 ग्राम, त्यांनी सुद्धा त्याचं पोट भरणार असतं, त्यात 50 एक कॅलरी मिळणार असतं. तर तो फरक पडतो. बऱ्याचदा आपल्याकडे काय असतं की बाबा अगदी लहानपणापासूनच की भूक नसताना जेवू घालणे, नंतर जेवणावर तूप टाकणे, नंतर गुलाबजाम, स्वीट्स, ह्याचा अगदी मारा होतो, हाच शब्द म्हणतो. आता माझ्या घरी माझी 2 मुलं आहेत, त्यांच्याकडे मला बघून हे होती, काय त्याला काळजी वाटते त्यांची, आत्तापासून जाड व्हायला लागलेत खरं बघायला गेलं. नेक्स्ट स्लाइड. तर त्यात प्रश्न आता त्यात येतो की बा लहान मुलांना दूध दिलं जातं. आता दुधाबद्दल मला काही सांगायचंय. ठीक आहे, आता हे डाव्या बाजूला एक म्हैस दाखवली, गाय दाखवली, आणि ह्याच्या बाजूचे जे आहेत ते व्हेजिटेबल मिल्क आहेत. म्हणजे काय की आता समजा मे बी काय झालं की जे हे ते अॅनिमल मिल्क आहे, व्हेजिटेबल मिल्क. म्हणजे खाली जर बघितलं तुम्ही ते बदाम आहे, बदामापासून दूध तयार केलंय, नारळापासून दूध तयार केलंय, नंतर ते सोयाबीन पासून तयार केले, सोया मिल्क म्हणतात. तर ह्या बाबतीत काय म्हणजे लोकांचं म्हणणं आहे, तर आपल्याकडे दूध हा एक फार जिव्हाळ्याचा विषय म्हणतात. जिव्हाळ्याला दुधाला म्हणतात की बाबा पूर्णान्न आहे, दुधाशिवाय जेवणच न करणारे बरेच लोक बघतात. कळलं की नाही. ग्रामीण भागात तर उलट ते जास्तच प्रमाण आहे दुधाचं. तर खरं बघायला गेलं तर आपण जर असं माणूस हा प्राणी म्हणून जर हे केलं, आणि आपण जस्ट प्राणी म्हणून दुसऱ्या प्राण्यांबद्दल जर कम्पेअर केलं, तर तुम्ही मला सांगा की म्हशीचंच पिल्लू वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत दूध पितं? 2 वर्षाच्या वर पितं का? नाही पित. आणि आपण वयाच्या 70व्या वर्षी पण दूध पितो. ते काहीतरी चुकतंय की नाही, काहीतरी चुकतंय की नाही. म्हणजे हे जे काय आहे हे नैसर्गिक आहे का? नाही नैसर्गिक. तर काय होतं माहिती का की हे जे दुधात काय होतं की खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात आणि फॅट्स पण असतात. आणि परत तुम्ही आता पोट कशाने भरतात त्याच्यावरच आहे. आता समजा 100 ml पाणी टाकलं काय आणि 100 ml दूध टाकलं का, दोघांनी पोट भरणार असतं. तर 100 ml दूध टाकलं तर तुम्हाला जवळपास 300-400 कॅलरीज मिळणार असतात, आणि 100 ml पाण्यात काही कॅलरी नसतातच, असं असतं. ठीक आहे बा, आता हा एक जिव्हाळ्याचा विषय, दुधाशिवाय आमचं पोटच भरत नाही, जन्माभराची सवय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ठीक आहे, घ्यायचंच तर कोणतं घ्यावं. तर म्हशीचं दूध फार म्हणलं जातं की बाबा फार चांगलं आहे का, तर ते घट्ट असतं, त्याचं तूप निघतं आणि हे सगळ्या गोष्टी. मग आता तसं खरं बघायला गेलं तर म्हशीच्या दुधात खूप सारे फॅट्स असतात. तर मग घ्यायचंच असेल तर गाईचं दूध घ्यावं.
ठीक आहे. आता त्यातही बरेच लोक येऊन म्हणतील बाबा गीर गाईचं घ्यायचं का जर्सी गाईचं घ्यायचं, तो विषय वेगळा. आता गाईचं हे दूध हे पचायलाही हलकं असतं म्हशीच्या दुधापेक्षा. नंतर घ्यायचंच दूध तर गाळून घ्यायला पाहिजे, अगदी पूर्ण त्याचे साय वगैरे सगळे काढून घ्यायला पाहिजे. आणि त्याला जे बाकीचं दूध म्हणतात ते त्याला टोंड मिल्क म्हणतात, तर तसं वापरायला पाहिजे. ठीक आहे. आता बऱ्याच लोक एक नवीन कन्सेप्ट आली, व्हेगन डाएट म्हणतात. व्हेगन डाएट म्हणजे काय, दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणजे अॅनिमल फॅट्स काहीच घ्यायचे नाही, अॅनिमल प्रोडक्ट्स काहीच घ्यायचे नाही. तर त्यांना ते लोक असे व्हेजिटेबल मिल्क घेतात, म्हणजे जसं कोकोनट मिल्क, सोया मिल्क, काय असेल बदामाचं मिल्क. तर खरं ह्या जे मिल्क आहेत, प्लांट मिल्क म्हणतात, त्याला फॅटचं प्रमाण कमी असतं ॲनिमल मिल्कपेक्षा. आता आता ह्या ते डॉक्टर इनास खूप सारं म्हणजे ह्याच्याबद्दलही म्हणणं आहे की व्हेजिटेरियन म्हणजे काय आणि नॉन व्हेजिटेरियन म्हणजे काय. आता आपल्याकडे काय असतं की समजा अमेरिकेत देशात काय आहे की 90% लोक नॉन व्हेजिटेरियन असतात आणि 10% लोक व्हेजिटेरियन असतात. आणि तसं त्यांना काही असं जे व्हेजिटेरियन घेतात त्यांना असं काही त्याचं कौतुकही नसतं. आणि हीच गोष्ट भारतात कशी, किंवा 50% लोक व्हेजिटेरियन असतात आणि 50% नॉन व्हेजिटेरियन असतात, आणि त्यावर बरेच कल्चरल डिफरन्स आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. तर खरं बघायला गेलं जे भारतीय व्हेजिटेरियन आहेत ते खरं बघायला तर प्युअर व्हेजिटेरियन नसतात. ते काही जण दुधाचा वापर करतात, दुधाचा वापर आला म्हणजे ॲनिमल फॅट आलं तर ते खरं बघायला तर व्हेजिटेरियन नाही. प्युअर व्हेज म्हणजे दूध नाही. किती सोपं आहे बघा, किती अवघड आहे बघा. तर तसं जर डाएट म्हणजे आहार असेल तर बरेच आजार कमी होऊ शकतात. ठीक आहे. आता हे दुधाला आपण सोडून देऊ, पुढचं बऱ्याच गोष्टी आहेत. नंतर वय जसं वाढतं 11 ते 20 वयात, आता हा एक मुलगा बघा, नंतर आमच्या एका डॉक्टर मित्र त्यांचाच मुलगा आहे. तर बघा तो तर त्याचं वय आहे 17 वर्ष आणि नीट प्रिपेअर करतो म्हणजे जिव्हाळ्याचा विषय, पूर्ण घरच व्हेंटिलेटरवर असतं. कळलं की नाही. तेव्हा मग काय की त्याला रात्री रात्री जागून अभ्यास करणे, अभ्यास म्हणजे अभ्यास, पूर्ण वेळ अभ्यास, व्यायाम नावाचा प्रकार नाहीच. कळलं की नाही. झोप यायली तर चहा, खायला पिझ्झा, जे आवडेल ते खायला, आणि असे वजन वाढतात. आणि मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे नाही नाही म्हणलं तरी 50 ते 60 पेशंट आहेत जे ह्या वयात ब्लड प्रेशर घेऊन जगतात. आणि नुसतं ब्लड प्रेशर नाही, ते ब्लड प्रेशरमुळे हृदयावर ताण पण आला, त्याला टार्गेट ऑर्गन डॅमेज म्हणतात. कळलं की नाही. म्हणजे ती गोष्ट म्हणजे अशी की बाबा आज आली आहे टार्गेट ऑर्गन डॅमेज म्हणजे त्याची 50शी कशी येते की नाही सांगता येत नाही. कळलं की नाही. आणि हे काही म्हणजे मी तुम्हाला पुस्तकातल्या गोष्टी सांगत नाही, ह्या विदारक सत्य रोज आम्ही अनुभवतोय ते सांगतोय. ठीक आहे. तर त्यामुळे जे काही मला सांगायचं काय की बाबा जन्मताच आपण काय खायच्या ज्या गोष्टी आहेत त्या बदलायला पाहिजेत. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या टाळायला पाहिजेत. आणि आपण असं म्हणतो की बाबा म्हणजे आता समजा म्हणजे आता इंडस्ट्रीमध्ये कसं असतं, आता मेघदे साहेब म्हणतात जे इंडस्ट्रीचे त्यांना चॅनल पार्टनर नावाची एक गोष्ट असते. म्हणजे काय की बाबा मी आता कारचा उत्पादक आहे, समजा ही कोणती बाहेर कार आहे, हुंडाईची कार दिसते, कारचा मी उत्पादक आहे आणि मी विकतो. आता मला छोट्या छोट्या गोष्टी लागतात, त्या मी सगळ्या विकत नाही, तर माझे चॅनल पार्टनर्स असतात. ठीक आहे. चॅनल पार्टनर म्हणजे काय की बाबा माझ्या काही गोष्टी तो बनवतो, किंवा माझं काही गोष्टी तो विकतो, किंवा तो माझ्या काय असतं त्याला जो काही आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायात मदत करतो, असं आहे. तर हे सगळ्या गोष्टी खरं बघायला तर डॉक्टरांचे चॅनल पार्टनर म्हणायला पाहिजे. तुम्ही जेवढे हे घेताल तेवढे डॉक्टर जास्त लागणार. बघा काय काय आलं त्यात, हे सगळे स्वीट्सचे दुकान. कळलं की नाही. आणि हे सांगायचा मुद्दा काय की 30 वर्षापूर्वी आता कोरार सरांनी पुंडे सरांनी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली असेल तर तेव्हा हृदयरोग एवढे पाहिले नसतील, कारण तेव्हा काय होतं की खायलाच मिळायचं नाही. कळलं की नाही. आता काय झालंय की काही झालं, ऑक्सिजन झालं तर तिकडून जाऊन काहीतरी स्वीट आणून खातात लोक, किंवा जाता येतात अरे दिसलं स्वीट शॉप जाऊन खातात. तर त्यामुळे काय व्हायला लागलं की अति जास्त कॅलरीज घेतल्या जातात आणि जाडेपणा येतो, आणि त्यानंतर बीपी शुगर येतं, आणि नंतर मग हृदयरोग होतो. फास्ट फूड हे ठीक आहे. आता फास्ट फूड मे बी मुखेडला नसल, जे जसं मी तुम्हाला दाखवतोय जसं काय त्याला पिझ्झा, फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड ड्रिंक्स, मात्र इंडियन फास्ट फूड आहेत. म्हणजे कोणते, वडापाव, खिचडी भजे, नंतर पावभाजी, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी फास्ट फूडच आहेत. फास्ट फूडमध्ये होतं काय की 100 ग्राम पोटात टाकल्याचं जास्त कॅलरीज असतात त्या तुलनेत काय असं तुम्ही साधं भाकर भाजी खाताल ते. ठीक आहे. नंतर हे 5 वाईट गोष्टी, हे 5 काय म्हणतात व्हाईट पॉइझन म्हणतात. कोणतं कोणतं आलं त्यात, मीठ. ठीक आहे. मीठ आता परत त्याबद्दलच म्हणायला पाहिजे की नैसर्गिक गोष्ट आहे की नाही. ठीक आहे. चवीपुरतं लागतं गोष्ट वेगळी आहे, मात्र आपण कितीतरी बघतो काय त्याला की अति जास्त मीठ खाल्लं जातं, अति जास्त हाच शब्द आहे. त्यामुळेच उच्च रक्तदाब भारतात एवढं जास्त होतोय. म्हणजे ताटात मीठ घ्यायलाच नाही पाहिजे.
जर लागलं तर मागून घ्यायला पाहिजे. मात्र आपल्या भारतीय स्टाईल कशी असती, जेवढी चटणी तेवढं मीठ बाजूला ऑलरेडी येतं, कळलं की नाही, ते चूक आहे. नंतर काय, दुधाबद्दल तर आपण भरपूर बोललो. नंतर आहे साखर. आता हे साखर सम्राटांनी जे काही मागच्या 30-40 वर्षात गोंधळ घातलाय, आता हे सॉरी इथं असतील काही, परंतु एक हा म्हणजे बोलण्यात ओघात आले, तर त्यामुळे सुद्धा मी म्हणेल की बाबा हे सगळे आजार वाढले आहेत. कारण 40 वर्षापूर्वी साखर हे फक्त मे बी दिवाळीत आणायची, किंवा महिन्याला एका माणसाला अर्धा किलो वगैरे लागायची. आता एकेका माणसाला एकेका महिन्याला 2-2 किलो साखर लागते. आणि साखरचं होतं काय, परत कॅलरीज रूपांतर, फॅटमध्ये रूपांतर, मग परत कोलेस्ट्रॉल आणि परत हृदयरोग. पाचवी वाईट वाईट गोष्ट कोणती, मैदा. मैदा आणि मैद्याचे पदार्थ, ठीक आहे. आणि त्यात एक चौथी राहिली ती भात. आता ह्या गोष्टींचा तुम्ही जितका कमी वापर करताल, तेवढे हे सगळे नॉन केमिकल आजार म्हणजे शुगर, बीपी आणि हृदयरोग कमी मिळेल. नंतर दुधाचे वेगवेगळे अजून त्याच्या फॅन्टसीज म्हणजे स्वीट्स, बालुशाही, नंतर रबडी, काय ते कलाकंद, गुलाबजाम, नंतर रसगुल्ला, हे सगळ्या गोष्टीत अतिशय जास्त कॅलरीज असतात, अतिशय जास्त फॅट असतात. होईल तेवढं कमी खाल्लं पाहिजे. जर कमी खाल्लं तर हे आजार कमी होऊ शकतात. नंतर तो माणूस जातो, विशी कशी तरी काढली, कशी तरी का म्हणतोय, कारण खरंच आता अवघड झालंय माहिती का. नंतर 20 ते 30 मध्ये आता काय होतं बाबा, त्याला शिक्षण वगैरे झालं, नोकरी वगैरे लागती, त्याला थोडी सुबत्ता येते, एखादं काही लोकांचं लग्नही होतं. नंतर त्याला लग्न झालं, थोडी स्थिर स्थावरपणा येतो. आणि त्याला काय होतं की शारीरिक श्रमाची कमतरता होते. त्याला काय होतं की सकाळी उठला की कसं तरी आंघोळ बिंघोळ करून तो माणूस बाईकवर बसून ऑफिसला, ऑफिसमध्ये येऊन परत येऊन बाईकवर घरी. शारीरिक श्रम नाहीच, अजिबात नाही, कळलं की नाही. नंतर येता जाता भूक लागली तर वडापाव हे ते आहेच, त्याला हे करायला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यसनाची सुरुवात होती ह्या वयातच. आता ह्या सगळ्यामुळे परत मी तुम्हाला सांगितलं ते चक्र चालू होतं. ह्या सगळ्यामुळे बीपी होतो, शुगर होती, कोलेस्ट्रॉल होतो, आणि शेवटी सगळ्यांचं रूपांतर हृदयरोग होतं. आणि नंतर मग देवाघरी जायची वेळ येते. ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा काय की एकदा का हृदयरोग झाला तेव्हापासूनच पथ्य करा, तेव्हापासून हे खा, हे तेव्हापासून हे करू नका, हे चुकीचं आहे. आपली सवयच बदलायला पाहिजे, तरच शक्य होतं, तितकं सुलभ होतं. आणि हे काय त्याला काय त्याला शिक्षा झाल्यासारखं वाटत नाही. नंतर हे शिरडकर सर बोलले स्मोकिंग बद्दल. आता स्मोकिंग काय दाखवलं ह्या फोटोमध्ये, एक सिगरेट दुसऱ्या सिगरेटला माणसं देते, कळ की. म्हणजे काय, आपण माणूस एका माणसाला सिगरेट देत असतो, परंतु खरं बघायला गेलं तर सिगरेटच आपल्याला मारत असते, कळलं की नाही. आता सिगरेटमुळे होतं काय, आता सिगरेट जेव्हा मी सगळ्यांना सांगतो की बऱ्याचदा पेशंट येतात की चेकअप करायला, का तर मला सिगरेटची सवय आहे आणि मी चेकअप करायला आलो, मला बरं की नाही बघायचं. तर मी सगळे कोलेस्ट्रॉल बघेल, त्यांचं इको काढाल, ट्रेडमिल करेल, सगळं करेल. आणि त्यांना सांगू शकतो की बा आत्ताचे रिपोर्ट बरे आहेत. मात्र जर तुम्ही जाताना सिगरेट घेतली तेव्हाही तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. इतकं भयानक आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस माणसाने सिगरेट घेतली तेव्हा हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि सिगरेट म्हणजे सिगरेट नाही, बिडी आली, सगळेच आले त्याचे भाऊ बहीण. प्रत्येक वेळेस बिडी घेतली तेव्हा हार्ट अटॅक येऊ शकतो. आपल्याला बऱ्याचदा माहित असतं की सिगरेट बिडीमुळे कॅन्सर होऊ शकतो, पण कॅन्सर नंतर होतो, 20 वर्ष घ्यावं लागते त्याला, त्यानंतर होतो. आत्ता म्हणजे आत्ता जर सिगरेट घेतली तर आत्ता पडू शकता तुम्ही, हे जाणून घ्या, ठीक आहे. तर बिडी सिगरेट हे गोष्टी काय त्याला विषापेक्षाही वाईट आहेत. का विषापेक्षा वाईट आहेत, आता आपण बरंच बघतो किंवा पेपरमध्ये गाजतं की बाबा एखादा शेतकरी वैफल्यहीन झाला आणि विष घेऊन आला आमच्याकडे, तर आम्ही काय म्हणतो, पेशंट आमच्याकडे येऊ द्या, एकदा का आलं की तो मरणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतो. एक सरासरी 99% पेशंटला वाचवतो आणि एका महिन्यात त्याच्या अंगातलं सगळं विष काढू शकतो. खरं बघायला तर विष, नावालाच विष, आणि पेपरमध्ये येतं एवढी मोठं, म्हणजे सगळ्यांना त्याचं कौतुक, विष आहे आणि माणूस मरू शकतो. पण मी सांगतो त्याच्यापेक्षा वाईट आहे सिगरेट बिडी. का तर तुम्ही जर तंबाखू खाणारे असताल आणि माझ्याकडे आलात तर मला त्याची ट्रीटमेंट नाही ते काढायचं. डॉक्टर म्हणून मी त्याच्यातला सिगरेट बिडी तंबाखू अंगातून काढू शकत नाही. 2 वर्ष तुम्ही जर सिगरेट बिडी सोडली त्यानंतर त्याचे इफेक्ट जातात, इतकं वाईट आहे. आणि हे खुलेआम विकलं जातं, सरकार त्याच्यावर काय त्याला टॅक्सही घेतं आणि ॲडव्हर्टाईजही चालते. तर ते खरं बघायला तर विचार करायचा विषय आहे. तर आता सिगरेट म्हणजे फक्त सिगरेट नाही, ह्या दुकानातलं काहीही जे, आणि बऱ्याच जणांना विचारतो आम्ही तंबाखू खाता का, तंबाखू खात नाही साहेब, फक्त मटेरियल खातो. ते सगळं ते एकच झालं बाबा. मटेरियल काय, तंबाखू काय, चैनी खैनी काय, जे काही ह्या दुकानात मिळतंय सरासरी हे विषच, ठीक आहे. नंतर आला प्रश्न दारूचा.
हे पण समाजमान्य व्यसन मानलं जातं. पण खरं बघायला गेलं तर दारूमुळं खूप जास्त साईड इफेक्ट होतात. आपल्याला बऱ्याचदा माहित असतं की दारूमुळं लिव्हर खराब होतो. मग आता लिव्हर खराब व्हायला खूप दारू प्यावं लागते. कमी दारूतच सगळे बाकीचे अवयव जातात. त्यामुळं हे सगळे नकोच. आणि बऱ्याच काय स्टडीज असतात की बाबा थोडी दारू चांगली असते बाबा. आता थोडी दारू आणि जास्त दारू ह्यात काही फार फरक नाही बरं काय. त्यामुळे त्याच्या मार्गी न लागलेलंच बरं. लक्षात घ्या, दारूमुळं सिरोसिस होतो हे सगळ्यांना माहिती आहे. दारूमुळे मेंदूला डॅमेज होतो, दारूमुळे किडनीवर डॅमेज होतो आणि हार्टवर डॅमेज होतो. त्याच्या उपर दारूमुळं एक्सेस कॅलरी जातात, वजन वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं, असं ह्याच्यावर वेगळं एक व्याख्यान होऊ शकतं. त्यामुळे दारू, बिडी, सिगरेट हे जर चांगलं जगायचं असेल तर दूरच राहिलेलं बरं. आता मी ह्याबद्दल नेहमी म्हणत असतो की आता आपलं म्हणजे आता इथं तर खूप कमी गर्दी आहे, मात्र प्रवचनकर्ते जे असतात सातारकर महाराज किंवा आपले सगळेच जे मोठे मोठे नाव आहेत त्यांच्या ह्याला खूप गर्दी जमते, भक्तिभावाने ऐकतात. आता मी तर कधीतरी बोलणारा माणूस कधीतरी आलो म्हणून ऐकतायत, मला त्यांना तर खूप मन लावून ऐकतात. तर मी त्यांना नेहमी म्हणत असतो, मला जेव्हा मी जाणं होतं तेव्हा मी जाऊन भेटतो आणि म्हणतो साहेब तुम्ही बोलताना ना एक 5 मिनिटं ह्याच्याबद्दलशी बोलत जा की तुमचं बोललेलं ऐकतील. कळलं की नाही बाबा, की तुम्ही सगळेजण व्यसन करू नका. कळलं की नाही, जेवढं तुम्ही मनाच्या स्वास्थ्यासाठी बोलता, मनाच्या काय म्हणतात हे सगळं जे काही असतं काय म्हणतात आपलं स्पिरिच्युअलिटी, हे कसे मनाच्या स्वास्थ्यासाठी हो की नाही. पण शरीर स्वास्थ्यासाठी हे पण आहे ना. फक्त मन चांगलं आणि शरीर गेलं तर चालतं का? नाही चालत. आणि शेवटी शरीर चांगलं तरच मन चांगला ठेवायचा प्रयत्न करू शकतो. तर ते माझं त्यांना म्हणणं असतं. तुमचेही कोणी असतील संपर्कात तर त्यांना सांगा प्लीज. ठीक आहे. नंतर जाडेपणा. आता हे जाडेपणा जे आहे हे तर म्हणजे प्रत्येक भारतीयाला असतो, म्हणजे मी इन्क्लुडेड. फारच म्हणजे असं 1% लोक असतील की बाबा जाडेपणा नाही. आता जाडेपणा म्हणजे काय की बाबा वजन किती असायला पाहिजे, उंची सेंटीमीटर मध्ये जितकी आहे, त्याच्यापासून वजा 100 करायचं आणि तेवढं वजन असायला पाहिजे. तर 30 नंतर जर एखादा माणूस बारीक मिळाला तर मला घेऊन या दाखवायला, मी त्याचा फोटो काढून ठेवेल की बाबा बारीक माणूस भेटला. तर असं होतच नाही भारतात. का नाही होत? कारण खायच्या पद्धती आपल्या अतिशय चुकत आहेत. साखर, नंतर फास्ट फूड ह्याचा वापर जास्त होतोय, त्यामुळेच जाडेपणा जास्त होतो. आणि ह्या जाडेपणाचं रूपांतर कशात होतं? शुगर बीपीत होतं, नंतर कोलेस्ट्रॉलमध्ये होतं आणि नंतर हृदयरोगात होतो. नंतर वय 30 ते 40 आणि बऱ्यापैकी असे 30 ते 40 पेशंट आमच्याकडे येऊन अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीच्या लाईनीला लागतात. ठीक आहे. आता मामिलवाड साहेब तुम्हाला म्हणाल मी तुम्हाला वयाच्या 60व्या 65व्या वर्षी झाला हृदयरोग, तर तुम्ही खूप म्हणजे तुमचं म्हणता ना मला का झाला रोग, मला का झाला रोग, मी म्हणाल तुमचं जे काही शारीरिक श्रम आहे, तुमचं पुण्य आहे, त्यामुळे 60-65ला झाला. नाहीतर सरासरी 35-40 हेच वय आजकाल. कळलं की नाही. तर आता हे कालच झालेली अँजिओग्राफी, 35 वय आहे त्याचं माणसाचं, 35, शेतमजूर, त्याचा काही अंगाला लवलेश नाही फॅटचा. कळलं की नाही, खायला भाकर नाही त्याला, मात्र हृदयरोग झालाय. का तर तंबाखू. कळलं की नाही, चालू राहते कार्यक्रम असं आहे सकाळ संध्याकाळ, त्याशिवाय कामच चालत नाही. कळलं की नाही. आणि ह्याच वेळेत मग बाकी जर शुगर बीपीला तुम्ही काही केलं नाही तरी सुद्धा होतच होतं. कळलं की नाही. हे डॉक्टर अभय बंग, हे स्वतः एमडी मेडिसिन डॉक्टर आहेत. ठीक आहे. तर वयाच्या 35व्या वर्षी त्यांना हार्ट अटॅक आला. साहेबांना बीपी शुगर नाही, व्यसन नाही, देव माणूस आहे तसं बघायला गेलं तर. त्यांची वेगळीच एक चळवळ आहे. त्यांना वयाच्या 35व्या वर्षी हार्ट अटॅक आला. त्यानंतर ते हादरले. अँजिओग्राफी झाली, अँजिओप्लास्टी झाली, सगळं ठीक झालं. नंतर त्यांनी रेट्रोस्पेक्टिव्ह बघितलं की मला आला का हार्ट अटॅक. मला तर काही व्यसन नाही, मी काय जाड नाही, मी काय म्हणजे ते आदिवासी लोकांमधून राहतात, काम करतात, सगळं झालं तरी पण आला. तर त्यांनी बघितलं रेट्रोस्पेक्टिव्हली की बाबा ठीक आहे, सगळं हे पुस्तकात लिहिलेलं की ह्या जे कन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर्समध्ये मी काय त्याला बसत नाही, परंतु माझ्या खाण्याच्या पद्धतीमध्ये तुपाचं प्रमाण जास्त आहे, गोडचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल हे सगळे जे ते खूप वाढून आहेत. आता हे जे कोलेस्ट्रॉल वाढतं हे भारतीयांसाठी एक वेगळंच व्हॅल्यूज आहेत. आता जे काय टिपिकल आपण बरेच पेशंट बघतो की बाबा कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे येतात आणि बघतात की अरे हे जे लेवल दाखवलंय त्याच्यापेक्षा तर माझं कमी आहे साहेब, तुम्ही मला गोळी देऊ नका आणि काही सांगूही नका. मात्र खरं बघायला गेलं तर भारतीयांसाठी हे जे सगळ्या व्हॅल्यूज आहेत ह्या गौण आहेत. प्रत्येक माणसाला, प्रत्येक भारतीयाला मी तर म्हणेल की कोलेस्ट्रॉलचा आजार असतोच. कळलं की नाही, असं आहे ते. आता मग कसं असावं जेवण. ठीक आहे, हे मी तुम्हाला दाखवलं डाव्या बाजूचं टिपिकल जेवण, जे मे बी आता हे थोडंसं जास्तच फोटोजेनिक आलं किंवा राजस्थान थाळी वगैरे. आता एक सरासरी वरण भात भाजी पोळी, थोडासा रायता, 3-4 चटण्या, निंबू मीठ, हे सगळंच असतं. एखादा गोड पदार्थ आहेच आहे. म्हणजे आधी काय व्हायचं, माझी आई नेहमी म्हणती, आठवून काढ की बाबा गोड हे फक्त दिवाळीत व्हायचं किंवा सणाला व्हायचं. सण म्हणजे कोण, होळी आणि दिवाळी, असे दोनच. आजकाल कोणी सोयरायला तरी गोड, आज रविवार आहे म्हणूनच गोड, आज खावं वाटतं म्हणून गोड, हे चालूच असतं. त्याला काही हेच नाही. तर त्यामुळे सगळं होतं. तर कसं असावं
कसं कसं असावं जेवण, हे मधल्या थाळीसारखं. पण मी म्हणाल मधल्या थाळीत काहीतरी गडबड आहे. ही आहे चपाती आणि ही आहे भाजी. त्या चपातीला तूप नाही, काही नाही. भाकर किंवा चपाती असायला पाहिजे. पण इथं एक गोष्ट आहे, ती आहे चटणी. तर चटणी पण नसावी, असेल गरज तरच घ्यावी. पण माणसाला आपल्याकडे चटणी भाकर, चटणी आणि ठेच्याशिवाय जेवणच जात नाही. तर असावी जेवण तर असं. आता आपल्याला वाटतं की असं कुठं जेवण असतं का? आता माझे बरेच भाऊ असतात, मी मी आता असं जेवतो बरं का खरंच. तर माझे मित्र, अरे कशाला डॉक्टर झाला रे म्हणे, एवढंच खायचं असेल तर, खायचं होतं तर कशाला डॉक्टर म्हणणार, असंच मिळतं म्हणे ते. म्हणलं बाबा तू नंतर पेशंट म्हणून माझ्याकडे येशील तेव्हा म्हणशील, म्हणलं की आता असं जेवून काय फायदा होतो माहिती का. आणि आहे तो ऑलरेडी पेशंट झाला, शुगर बीपी सगळं झालं वयाच्या 30व्या वर्षीच असं आहे. ठीक आहे. नंतर प्रश्न येतो की आता ठीक आहे, आता हे की खायला काय पाहिजे काय नाही, किती खायला पाहिजे, सगळा विषय झाला. हा नेहमीचाच प्रश्न असतो की कोणतं तेल वापरायचं आणि किती वापरायचं. तर मी म्हणाल बाबा कोणतं तेल वापरणं हे फार मोठी गोष्ट नाही, किती तेल वापरणं हेच फार महत्वाचं आहे. तर ह्या तेलामध्ये आता हे मराठीत नाही लिहिलं, सॉरी, मी मात्र मला ते जमलं नाही. तर ऑलिव्ह ऑइल सर्वात चांगलं म्हणलं जातं हृदयासाठी. त्यात सर्वात जास्त पुफा कंटेंट जास्त असतो. नंतर जे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स कमी असतात. मात्र हे ऑलिव्ह ऑइल मिळायला सोपं नसतं, महाग असतं आणि आपल्याला त्याची चव पण नसते. त्यामुळं काय चांगलं आहे, सनफ्लॉवर आणि सोयाबीन ह्या दोघांमध्ये फार काही फरक नाही. सोयाबीन आणि सनफ्लॉवर कोणतं पण तेल वापरू शकतो आपण. मात्र किती वापरायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे, की अर्धा किलो एका माणसाला एका महिन्याला लागायला पाहिजे. आता ही गोष्ट खरं बघायला गेलं तर तुम्ही घरी जाऊन बघा, की तुमच्या पत्नींना विचारा की किती लागतं काय नाही, आणि त्याहून हे काढा, म्हणजे तर्क काढा. मला नाही वाटत की कोणाकडेच म्हणजे असं माहीत असूनही 1 लिटरच्या खाली, म्हणजे हृदयरोगांकडे पेशंटकडे सुद्धा 1 लिटरच्या खाली वापरत असतील म्हणून. पण खरं बघायला तर अर्धा किलो लागायला पाहिजे. ठीक आहे. नंतर करडी, शेंगदाणा, कोकोनट ऑइल तर बिलकुलच वापरायला नाही पाहिजे. त्यात बऱ्यापैकी ट्रान्स फॅट्स असतात आणि ते काही चांगलं नसतं. त्यामुळे सनफ्लॉवर, सोयाबीन, सोयाबीन तर आपल्याकडे भरपूर मिळतं, ते काही वापरायला हरकत नाही. फक्त अर्धा किलो हे माहीत असायला पाहिजे. नंतर बराच प्रश्न येतो की मांसाहार करावा का किती करावा. हे फार जिव्हाळ्याचा विषय असतो प्रत्येकाला. जे मांसाहारी असतात त्यांना तर साहेब ते नॉनव्हेज कधी खायचं साहेब, त्याचं फार हे असतं. तर आता खरं बघायला गेलं तर मांसाहार स्वतः तर एवढा काही वाईट नसतो, मात्र खायची एक पद्धत असायला पाहिजे. काय असतं की भारतीय लोकांना मांसाहार खायचं म्हणजे काय, की रात्री त्यात काय त्याला बटर टाकून ठेवायचं, नंतर उद्या सकाळी त्याला तळायचं, मीठ आणि तेल असलेली करी खायची. तर ते ऍक्च्युली मीठ तेल ह्याचाच प्रॉब्लेम जास्त आहे, आणि त्याच्यावरच्या स्किन जर खाल्ली तर फॅटचा प्रॉब्लेम आहे. खरं बघायला जर लीन फॅट खाल्लं ते फिशचं आणि चिकनचं, तर ते काही वाईट नाही आहे, उलट चांगलंच असतं. लीन मीट म्हणजे काय, की त्याची पूर्ण स्किन काढली पाहिजे, ब्रेन आणि लिव्हर बिलकुल नसायला पाहिजे, आणि ते बॉईल करून खायला पाहिजे. आता हे शक्य नाही, मी खरं सांगतो, भारतीय लोक तर खाऊ शकत नाहीत असं. ठीक आहे, त्यापेक्षा टाळलेलाच कधीही बरं. नंतर स्वभाव कसा असायला पाहिजे, आता शिरडकर साहेबांनी सांगितलं तसं पर्सनॅलिटी टाईप बी किंवा सी असायला पाहिजे, टाईप ए नसायला पाहिजे. ए म्हणजे काय, की ॲम्बिशियस, ॲग्रेसिव्ह आणि ॲक्टिव्ह. म्हणजे काय, की बाबा ज्याला असं काय झालं, मला हे पाहिजेच, माझं मी ॲडजस्ट करू शकत नाही, इतकं मी टार्गेट घेतलं तेवढं काय झालं करायलाच पाहिजे, मला नीटमध्ये परीक्षा भागायलाच पाहिजे, माझा इतका पगार असलाच पाहिजे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या होईल तेवढ्या टाळायला पाहिजेत. ह्यानी काय होतं, म्हणजे सायंटिफिकली बेसिसली सांगायचं म्हणलं तर त्यांनी नॉर्डलिन, ॲटलिन चे जे हॉर्मोन्स सिक्रिट होतात, आणि त्या सगळ्यांनी परत हे सगळे आजार होतात. आता माझं संपत आलंय, झाले 33 मिनिटं. नंतर चालणे हा व्यायाम सगळ्यांनी करायला पाहिजे, कमीत कमी अर्धा तास. फार सोपा आहे, काही खर्च नाही लागत, कुठेही करतो शकतो. मुखेडमध्ये, कार्ल्यामध्ये, आमच्या गावात, नांदेडमध्ये कुठेही येऊ शकतो. काही उपकरण लागत नाही, खर्च नाही. उलट पुंडे सर म्हणाले तसे मित्र पण भेटतात आणि स्वभाव पण चांगला बनतो. तर चालणं सांगायला खूप सोपं आहे, मात्र करणं फारच अवघड आहे. परंतु अर्धा तास चाललं तुम्ही तर परत हे सगळे आजार तुम्ही दूर ठेवू शकतात. हे सगळं झालं प्रायमोडियल प्रिव्हेन्शन. प्रायमोडियल प्रिव्हेन्शन म्हणजे काय, की रिस्क फॅक्टर्स येण्याच्या आधीच आपण काळजी घेतली तर रिस्क फॅक्टर्स येणार नाही. रिस्क फॅक्टर्स म्हणजे काय, की उच्च रक्तदाब, शुगर आणि कोलेस्ट्रॉल. नंतर जर समजा आलेच, प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे जर आलेच समजा, तर ह्यात काय, की जर तुम्हाला असतीलच पेशंट, म्हणजे तुम्ही त्याचे ऑलरेडी आजारी आहेत, शुगरचे पेशंट आहेत, बीपीचे आजार आहेत, कोलेस्ट्रॉल आहेत, तर त्याची तुम्ही योग्य काळजी घेतली, जर डॉक्टरांना नियमित भेट दिली, तर त्याचा जो आजार समजून घेतला, त्याच्या गोळ्या व्यवस्थित घेतल्या, आणि आधी जे सांगितले तसे पथ्य केले, तर हृदयरोग टाळता येऊ शकतो, त्यात काही वाद नाही. त्यानंतर ह्या परत इंग्लिशमध्ये स्लाईड आहे, सॉरी, परंतु यात मराठी करायला जमलं नाही मला. तर ह्यात बऱ्याचदा काय असतं, लोकांना असतं की बाबा मी कधी डॉक्टरांकडे गेलोच नाही, कधी टेस्ट केलीच नाही, ह्याचं एक भूषण असतं.
परंतु ते काही बरोबर नाही. आता कसं बघायला पाहिजे की TC नंतर प्रत्येक वर्षी ब्लड टेस्ट करायला पाहिजेत की बाबा ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्ट्रॉल हा आजार आहे का बघायला. ते वर्षातून एकदा, जसं आपण कोणती कार बाईक असती त्याचे मेंटेनन्स जसं असतो तसं शरीराचं मेंटेनन्स असतं, किंवा डॉक्टरांकडे जाऊन तसं काही फार मोठ्या डॉक्टरांकडे जावंही लागत नाही. BMS MBBS डॉक्टरही करू शकतात, किंवा आहे की नाही बघणं हे गरजेचं आहे. कारण ह्या आजारांच्या सुरुवातीला काहीही लक्षण नसतं, त्यामुळे वर्षातून एकदा चेक करणं. नंतर मला हे ॲलोपॅथिक औषध आवडतच नाहीत असं म्हणणारे बराच मोठा क्लास आहे, की बाबा मला हे औषध घेतल्याने माझी किडनीच खराब होईल असं वाटतं. मात्र खरं सांगू, हे उलट जर तुम्हाला आजार असेल आणि हे गोळ्या घेतल्या नाहीत तर किडनी खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे औषध जे काय आहेत ॲलोपॅथीचे, आपण कोणतीही एकही टॅबलेट देत असताना डॉक्टर 10दा विचार करेल तुम्हाला की देण्यापूर्वी. आणि तुम्हाला फायदा होणार असेल तरच देईल, तोटा हा कमी असेल तरच देईल. ठीक आहे, साईड इफेक्ट असतात, नाही असं नाही, मात्र जे साईड इफेक्ट्स आहेत ते अतिशय नगण्य आहेत, फायदा खूप आहे. त्यामुळं जर दिल्या असतील गोळ्या तर घेणं गरजेचं आहे, जर आजार टाळायचा असेल तर. नंतर बऱ्याच ब्लड प्रेशर बद्दल मला तर एक असं, जे आता आपण अर्धा तासाचं टॉक दिलं तेवढं परत द्यावंसं वाटतं, की हा अतिशय बदमाशाने काय त्याला चालू आजार आहे, किंवा रोज काही त्रास होत नाही मात्र असतो आत, आणि अवयवांना वेगवेगळा तो डॅमेज करत असतो. तर ते टाळण्यासाठी आपल्याला औषधं घेणं गरजेचं आहे. तर उच्च रक्तदाब मध्ये मी तुम्हाला सांगितलं सर, 40% जनसंख्या ही उच्च रक्तदाब ची पेशंट असते. म्हणजे वयाच्या 40व्या नंतर 40%, म्हणजे आता समजा तुम्ही चालण्याचा ग्रुप असेल, समजा सकाळी 10 लोक आहेत, वय तुमचं सरासरी 50 असेल, तर तुम्ही सगळ्यांचं जर बीपी बघितलं तर 50% लोकांना बीपी असतो. परंतु बऱ्याच लोकांना काय असतं, मला बीपी नाही असं याचंच कौतुक असतं. खरं बघायला तर मी नेहमी म्हणतो की भारतात जर म्हणत असेल कोणी किंवा मला बीपी नाही, वयाचं 50 वर्ष वय, तर त्याला सरासरी त्यांनी बीपी बघितलं नसतं, हेच कारण असतं. बीपी नाही हे नसणं हे स्वतःहून एंडोर्स नाही करायला पाहिजे, डॉक्टरांनी सांगितलं तरच ठीक आहे. आणि जर असेल बीपी तर त्याच्या गोळ्या घेऊन त्याचं काय म्हणतात, बीपी 130-80च्या खाली असायला पाहिजे. आता हे टार्गेट ब्लड प्रेशर लेस दॅन 130-80 खरं बघायला तर फक्त 10% पेशंटचं असतं, म्हणजे होतच नाही कंट्रोल. कारण पेशंट काय होतं, त्रास नसल्यामुळे जात नाही, असेल तर गोळ्या घेत नाही, गोळ्या घेतलेल्या अर्ध्या गोळ्या घेतो, सांगितलं तर येत नाही परत. आता सगळा गुंता वाढतच जातो असं आहे. हे झालं उच्च रक्तदाबाबद्दल. तसंच शुगर बद्दल आहे. शुगर जर असेल तुम्हाला तर ते नियमित कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे गोळ्यांनी, आणि बाकी चालणं फिरणं आणि आहारातल्या नियमांनी. आहारातले नियमन आणि चालणं फिरणं हे 50% ट्रीटमेंट आणि 50% ट्रीटमेंट गोळ्या आहे. तर काय म्हणतात, फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे भुक्या पेटची शुगर 100च्या खाली पाहिजे, आणि जेवल्यानंतरची 200च्या कमी पाहिजे, तरच जे काही आजाराचे साईड इफेक्ट्स आहेत ते कमी असू शकतात. नंतर हे कोलेस्ट्रॉल बद्दल 2-3 स्लाइड आहेत, नंतर आपण सांगू. कोलेस्ट्रॉल बद्दल बरंच काय म्हणतात तसं जनजागरण झालं आहे. बरेच पेशंट कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट काढून येतात, आता त्याचं काय म्हणतात इंटरप्रिटेशन मात्र स्वतःच करतात, ते डॉक्टरांना विचारायच्या भानगडीत पडत नाहीत. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय असतं, कोलेस्ट्रॉल म्हणजे काय की फॅट्सचे हे असतात, काय त्याला ड्रॉपलेट्स असतात, ते पूर्ण शरीरात फिरतात, शरीरात पूर्ण मेद फिरवण्याचं त्यांचं काम असतं. त्यात बरेच गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, चांगलं कोलेस्ट्रॉल, वाईट कोलेस्ट्रॉल असे असतात. तर आता ह्याचा बरंच काय त्याला अभ्यास आहे, त्याला काय त्याला विस्तृतपणे सांगायला आता आपल्याला वेळ नाही. पण सांगायचा मुद्दा असा की हे LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल असतं, आणि इनॅसच्या रिसर्च नंतर अमेरिकन सोसायटी ऑफ लॅपॅडॉलॉजीनी अशी रिकमेंडेशन दिली आहेत की साऊथ एशियन लोकांमध्ये LDL जर 100च्या वर असेल तर त्यांना स्टॅटिन द्यायला पाहिजे. स्टॅटिन म्हणजे कोलेस्ट्रॉलची गोळी असते, तर द्यायला पाहिजे. तर हे फार मोठं रिकमेंडेशन आहे आताच्या 2018च्या रिकमेंडेशनमध्ये आलं की बाबा तसं बघितलं तर वयाच्या 40व्या नंतर सगळ्याच भारतीयांना ती गोळी लागते. इतकं मोठं म्हणजे रिकमेंडेशन म्हणजे त्यांचं म्हणजे कसं वेगवेगळ्या सोसायटीज असतात, त्यांचं कसं डॉक्टरांनी कशी ट्रीटमेंट करायला पाहिजे काय नाही याचे एक असे हे असतात, काय त्याला काय म्हणता येईल, त्याला नियम असतात असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर कोलेस्ट्रॉल 65% कोलेस्ट्रॉल स्वतः लिव्हरमध्ये तयार होतं, 35% खाण्यात होतं. हे जे लिव्हरमधून तयार होतं त्यात आपला काय त्याला हे नसतो, काय त्याला कंट्रोल नसतो, त्याला जर वाढलं असेल तर गोळ्याच घ्याव्या लागतात. आहारात आपण पथ्य करून ॲटलिस्ट हे 35% ह्याच्यावर तरी कंट्रोल करू शकतो. आता ही शेवटची स्लाइड आहे, ही आहे डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड म्हणजे साऊथ आफ्रिकन सर्जन होता. त्याने 1969 म्हणजे 1969 मध्ये पहिला हृदयरोपण केलं. तर तो खूप फेमस झाला, अजूनही त्याचं नाव घेतलं जातं. तर तो काय त्याला त्याचं समजा 60व्या वर्षी करिअर संपलं, त्यानंतर त्याला विचारलं गेलं की
आर यू हॅपी की बा तू आनंदी आहेस का, तू इतकं जगातलं पहिलं हृदय प्रत्यारोपण केलं. तर तो म्हणाला ठीक आहे बाबा, मी केलं सगळं जन्मभर, काय असताना माझं पूर्ण जे काही एफर्ट्स आहे त्यातच घातले आणि हे डिस्कवरी केली. मी फेमस झालो. पण मला असं वाटतं म्हणे की मी हे माझे एफर्ट्स हृदयरोग प्रत्यारोपण करण्यापेक्षा जर हृदयरोग प्रतिबंधाबद्दल रिसर्च केला असता तर मी फक्त 1 किंवा 2 पेशंटला वाचवलं नसतं, मी लाखो लोकांना वाचवलं असतं. तर सांगायचा मुद्दा असा की ही जी काय हायफाय ट्रीटमेंट आहे, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, गरज पडली तर करावीच लागते. मात्र जर जे हा रोग होण्यापासून जर प्रतिबंध केला तर खूप सारे पेशंट्स आपण वाचवू शकू. धन्यवाद.